आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय सत्ययुगामध्ये कबीर परमेश्वर यांचे सत्सुकृत नावाने प्राकट्य. वर्तमानात चालू असलेल्या चतुर्युगाच्या प्रथम सतयुगामध्ये मी म्हणजे परमेश्वर कबीरजी यांनी एका सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर शिशुरूप धारण केले. एक ब्राह्मण दंपती निपुत्रिक होते. तो विद्याधर नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नी दीपिकासोबत आपल्या सासूरवाडीवरून येत होता. ते सरोवरावर विश्रांतीसाठी थांबले. तिथे एक नवजात शिशूला फुलावर प्राप्त करून खूप प्रसन्न झाले. त्याला परमेश्वर शिवच्या कृपेने प्राप्त जाणून घरी घेऊन आले. एका अन्य ब्राह्मणाकडून नाव ठेवले. त्याने माझे नाव सत्सुकृत ठेवले. माझ्या प्रेरणेने कुमारी म्हणजे कालवड गायींनी दूध देणे प्रारंभ केले. त्यांच्या दुधाने माझी संगोपनाची लीला झाली. गुरुकुलामध्ये शिक्षणाची लीला केली. ऋषीजी जे वेदमंत्र विसरून जात होते तर मी उभा राहून पूर्ण करत होतो. ऋषीजी वेदमंत्रांचा चुकीचा अर्थ करत होते. मी विरोध करत असायचो. या कारणामुळे मला गुरुकुलातून काढून टाकले. पृथ्वीवर फिरून मी अनेक ऋषींसोबत ज्ञानचर्चा केली. पण शास्त्रविरुद्ध ज्ञानावर आधारित असल्यामुळे कोणत्याही ऋषी महर्षीने ज्ञान ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. महर्षी मनुशी पण माझी वेदज्ञानावर चर्चा झाली. महर्षी मनुने ब्रह्माजीकडूनच ज्ञान ग्रहण केले होते. महर्षी मनुजीने मला उलटे ज्ञान देणारा सांगितले. तसेच माझे टोपण नाव वामदेव ठेवले. मी महर्षी मनु व अन्य ऋषींना इथपर्यंत म्हटले की तो पूर्ण परमात्मा मीच आहे. त्यांनी माझा उपहास केला. तसेच म्हटले, तुम्ही येथे आहात तर तुमचे सतलोक तर तुमच्या विना सुनसान पडलेले असेल. तिथे सतलोकामध्ये जाण्याचा काय लाभ? तिथे गेलेले प्राणी तर अनाथ आहे. मी म्हटले, मी वर पण विराजमान आहे. तेव्हा मनुजी सहित सर्व ऋषी खदाखदा हसून म्हटले, मग तर आपले नाव वामदेव उचित आहे. वामदेवचा अर्थ आहे की 2 स्थानांवर निवास करणारा सुद्धा आहे. वाम अक्षर 2चे बोधक आहे. या प्रकारे त्या ज्ञानहीन व्यक्तींनी माझ्या तत्वज्ञानाला ग्रहण केले नाही. वामदेवचे प्रमाण शिवपुराण पृष्ठ 606-607 कैलाश संहिता प्रथम अध्यायात आहे. खूप प्रयत्न केल्यावर काही पुण्यात्म्यांनी माझा उपदेश ग्रहण केला. मी सूक्ष्म वेदाची म्हणजे कविगिरहा कवीरवाणी रचना केली. ज्याची कालद्वारे प्रेरित ज्ञानहीन ऋषींनी खूप निंदा केली. तसेच जनतेला हे न वाचण्याचा आग्रह केला. सतयुगाचे प्राणी मला केवळ एक चांगला कवीच मानत होते. या कारणामुळे सतयुगात खूपच कमी जीवांनी माझी शरण ग्रहण केली. सतयुगामध्ये मानवाचे आयुष्य 1,00,000 वर्षापासून सुरू होते. तसेच सतयुगाच्या अंतमध्ये 10,000 वर्ष राहते. सत्ययुगामध्ये खूपच पुण्यकर्मी प्राणी जन्म घेतात. सतयुगात स्त्री विधवा होत नाही. वडिलांच्या आधी पुत्राचा मृत्यू होत नाही. आपसात बंधुभाव खूप चांगला असतो. चोरी माऱ्या इतर दुष्कर्म नाममात्रच असतात. तसेच दारू मांस तंबाखू आदीचे सेवन सतयुगाच्या सुरुवातीला प्राणी करत नाहीत. ब्राह्मण विद्याधरवाला आत्मा त्रेतायुगात वेदविज्ञ ऋषी झाले. कलियुगामध्ये ऋषी रामानंद झाले. तसेच दीपिकावाला आत्मा त्रेतामध्ये सूर्या झाली. तसेच कलियुगात कमाली झाली. तसेच सतयुगामध्ये खूपच कमी प्राण्यांनी माझी शरण घेतली. प्रश्न धर्मदासजी यांनी विचारले, हे बंदी छोड, आपण त्रेतायुगामध्ये मुनींद्र ऋषीच्या नावाने अवतरित झाले होते. कृपया त्या युगामध्ये कोणत्या कोणत्या पुण्यात्म्यांनी आपली शरण ग्रहण केली? उत्तर, हे धर्मदास, त्रेतायुगामध्ये मी मुनींद्र ऋषीच्या नावाने प्रकट झालो. त्रेतायुगामध्ये पण मी एक शिशुरूप धारण करून कमळाच्या फुलावर प्रकट झालो होतो. एक वेदविज्ञ नावाचा ऋषी तसेच सूर्या नावाची त्याची पत्नी होती. ते दररोज सरोवरावर स्नान करायला जात होते. ते निपुत्रिक दाम्पत्य मला आपल्यासोबत घेऊन गेले. तसेच संतान रूपामध्ये पालन केले. प्रत्येक युगामध्ये ज्यावेळी मी एक पूर्ण जीवन राहण्याची लीला करायला येतो, माझे संकोपन कुमारी गायीने होते. बालपणापासूनच मी तत्वज्ञानाची वाणी उच्चारण करतो. ज्या कारणामुळे मला प्रसिद्ध कवीची उपाधी प्राप्त होते. परंतु ज्ञानहीन ऋषींद्वारे भ्रमित जनता मला न ओळखून एक कवीची उपाधी प्रदान करतात. केवळ माझ्याशी परिचित श्रद्धाळूच मला समजू शकतात. तसेच ते आपले कल्याण करून घेतात.